Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आता आपल्या सोबत आहेत। सर, काल तिसऱ्या टप्प्यातलं मतदान हे राज्यभरात पार पडलेलं आहे आणि एकूण जी काही आकडेवारी आलेली आहे ती आकडेवारी कुठेतरी कमी होताना पाहायला मिळते। तुम्ही या संपूर्ण तिसऱ्या टप्प्यामध्ये राज्यभरात फिरलाय, ठिकठिकाणी प्रचार सभा घेतलेल्या आहेत, काय नेमकं तुमचं ॲनालिसिस आहे या तिसऱ्या टप्प्यातलं? एक सर्वसाधारणपणे जेव्हा मताची टक्केवारी कमी होते तेव्हा वेगवेगळे विश्लेषक वेगवेगळे अंदाज काढतात, पण एक सर्वसाधारणपणे सत्ताधारी पक्षाच्या विरोधातलं ते मत असतं। जर सत्ताधारी पक्षाबद्दल लोक समाधानी असले तर मताची टक्केवारी वाढण्याकडे त्याचा कल असतो, असं एक सर्वसाधारणपणे म्हटलं जातं। पण हे काही हार्ड अँड फास्ट सायन्स नाही आहे, तर त्यामुळे टक्केवारी इलेक्शन कमिशन पुन्हा काही दिवसानंतर पुन्हा बदलते, पुन्हा वाढवते, त्यामुळे यावर काही फार विशेष भाष्य करणं योग्य होणार नाही। मतदान झालं चांगलं। एकच आम्हाला गोष्ट पाहायला मिळाली की बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून पैशाचा खूप मोठा मारा झाला शेवटच्या रात्री आणि मतं विकत घ्यायचा खूप प्रयत्न झाला। अनेक ठिकाणी लोकांना पकडलेलं आहे, ते तक्रारी देखील केलेल्या आहेत, खूप तक्रारी झाल्यात। पण मला वाटतं हा एक डेस्परेट अटेम्प्ट होता, शेवटचा प्रयत्न होता की काही थोडंसं आपल्याला मार्जिन म्हणजे आपल्याला काही मतं आपली वाढवता येतील का। पण मला वाटतं हे जे महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये जे प्रश्न वर आलेले आहेत, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, त्यानंतर एकंदरीत भ्रष्टाचार आणि संविधान बचाव, या 5 मुद्द्यावर ही निवडणूक लढली जाते। त्यामुळे जरी पैशाचा मारा केला तरी त्यातून काही फार फरक पडेल असं मला वाटत नाही। पण मला खात्री आहे की जेव्हा 5ही टप्पे संपतील महाराष्ट्रातले, पहिल्या 3 टप्प्याबद्दल बोलायचं झालं तर तेच मत आहे माझं, तर 5ही टप्प्यानंतर आपल्याला दिसेल की महाविकास आघाडीचं बहुमत महाराष्ट्रामध्ये येईल, म्हणजे महायुतीपेक्षा जास्त जागा आम्हाला मिळतील। आता निश्चित किती मिळतील, काय मिळतील, 5ही टप्पे झाल्यावर सांगता येईल। पण आत्ता ढोबळमानाने एवढा अंदाज करता येईल की नरेंद्र मोदींच्या व्यक्तिगत विरोधामध्ये एक सुप्त लाट आहे, ती भाजपच्या विरोधात किंवा काँग्रेसच्या बाजूने मी असं म्हणणार नाही, पण एक मोदींच्या विरोधात लाट आहे की मोदींनी अर्थव्यवस्था ही योग्य प्रकारे हाताळली नाही, त्यामुळं बेरोजगारीचा आणि महागाईचा प्रश्न निर्माण झालेला आहे। शेतकऱ्यांच्या विरोधात ते नेहमी निर्णय घेत असतात, त्यामुळे शेतकरी नाराज आहेत। आणि भ्रष्टाचाराचा तो खुला आम भ्रष्टाचार, एक तर सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोख्याचा भ्रष्टाचार उघड केला आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे निवडून आलेली सरकार पाडायचा प्रयत्न झाला, त्यामध्ये जे साम दाम दंड भेद नीती वापरली गेली, पैशाचा घोडाबाजार झाला, त्यामुळे लोक खूप नाराज आहेत। आणि त्यामुळे जरी आमदार सत्ताधारी पक्षाकडे गेले असले तरी त्यांना निवडून देणारे मतदार मागे गेलेत का, हा खरा प्रश्न 4 जूनला आपल्याला लक्षात येईल। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार V-Guard एयर कूलर का चमत्कार। 4 जूनला निकाल लागेल। मात्र सर, दुसरं एक महत्त्वाचं, राज्याच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात सध्या एक चर्चा आहे की शरद पवारांनी जो एका वृत्तपत्राला इंटरव्ह्यू दिलेला आहे, मुलाखत दिली, त्यामध्ये त्यांनी एक मुद्दा मांडला की प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, अशा पद्धतीची भूमिका किंवा अशा पद्धतीत मोठं वक्तव्य त्यांनी यामध्ये केलेलं आहे। ही मुलाखत त्यांनी सातारला दिली होती, आमची सातारची सांगता सभा झाल्यानंतर, आणि ज्या पत्रकारांनी ती मुलाखत घेतली त्यावेळेला मी देखील तिथे उपस्थित होतो, त्यामुळे चर्चा एकत्रच आमच्याबरोबर झालेली। त्यांनी जे मत मांडलेलं आहे की ते मत हे अर्थात त्यांचं व्यक्तिगत मत आहे। त्यांनी 2 गोष्टी मांडलेल्या आहेत की एकतर काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये विचारांचा काही फरक नाही आहे, हे जाहीर आहे, त्यामध्ये काही तर तेव्हा ज्यांना पत्रकारांनी विचारलं की बा तुम्ही काँग्रेसमध्ये मर्ज व्हाल का, तर त्याला त्यांनी सांगितलं की, त्यालाच उत्तर देताना सांगितलं की आमच्या काँग्रेसमध्ये काही फार वैचारिक मतभेद नाहीत, एकच आमचा विचार आहे। आणि त्यांनी पुढं म्हटलं की सहकार्याने विचारून तो निर्णय होईल, परंतु आउटराईट त्यांनी नो म्हटलं नाही, हे महत्त्वाचं त्यात सांगणं आहे। आणि त्याचबरोबर त्यांनी दुसरंही भाष्य केलेलं आहे की अनेक रिजनल पार्टी ज्या आहेत त्या काँग्रेसकडे झुकतील, काँग्रेसला साथ देतील किंवा काँग्रेसमध्ये विलीन होतील,
पण मला स्वतःला असं वाटतं की ते लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालावर अवलंबून राहील. आणि सत्ता दिल्लीमध्ये सत्ता कोणाची असेल, जर तिथं महाविकास आघाडीची किंवा इंडिया आघाडीची सत्ता आली तर ते म्हणतात तसं होईल की बरेचसे छोटे पक्ष मध्ये सहभागी होण्याकरता किंवा सत्तेचा लाभ मिळवण्याकरता त्या पक्षामध्ये जातील, महाविकास इंडिया आघाडीचं जे काही सरकार बनेल ते. पण जर विरोधी निकाल लागला, मला वाटत नाही, पण जर विरोधी निकाल लागला तर मग तसं होणार नाही असं मला वाटतं. मग भाजपच्या बरोबर जाण्याची प्रवृत्ती दिसेल आपल्याला. पण हा झाला प्रादेशिक पक्षां, पण त्यांच्या स्वतःच्या पक्षाबद्दल, शरद पवार गटाबद्दल ज्यावेळी प्रश्न विचारला गेला तर हा सामूहिक निर्णय असल्याचं म्हटलं. आणि तुम्ही जसं म्हटलं की त्यांनी डिनाय केलं नाहीये. आणि मधल्या काळात या सगळ्या चर्चा सुद्धा सुरू झाल्या होत्या की शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होईल. ते स्वतःच काँग्रेसमधनं बाहेर पडून त्यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली होती. तुम्हाला काय वाटतं की तसं या सगळ्या याच्यामध्ये तसं होऊ शकतं? नाही, मला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही आहे, पण मला वाटतं जाहीरपणे टिप्पणी करणं योग्य होणार नाही. हा त्यांचा निर्णय आहे आणि ते काही ठरवतील. अर्थात ते सगळ्या निवडणुकीच्या निकालावर बरंच काही अवलंबून राहील. आता त्याबद्दल बोलणं योग्य होणार नाही. आणि त्यामुळे मला काय वाटतं हा प्रश्न अलायदा आहे, परंतु ते काय निर्णय घेतील हे महत्त्वाचं आहे. आणि तो निर्णय जो काही घ्यायचा असेल तो मला वाटतं निवडणूक निकाल आल्यानंतर आपल्याला स्पष्टपणे कळेल. त्यामध्ये त्यांनी ते 1977चा दाखला दिलेला आहे की जनता पक्षाचं सरकार आलं, त्यामध्ये असेच प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन नंतर मोरारजी देसाईंना PM पद देण्यात आलं होतं. असंच यावेळी सुद्धा एकूण होऊ शकतं या सगळ्या निकालानंतर? काय दोन गोष्टी आहेत की माझं स्वतःचं मत असं आहे की ही निवडणूक बहुतांशी 77 सारखी आहे. 77मध्ये देखील इंदिरा गांधी ह्या बहुतेक आणीबाणीमुळे कदाचित लोकशाही संपून टाकतील, स्वतः हुकुमशाही होतील अशी भीती तिथे व्यक्त केली गेली. आणि इंदिरा गांधींना पराभूत करण्याकरता सर्व अनेक लहान मोठे पक्ष एकत्र आले. दुसरी त्यामध्ये खास बाब अशी होती की जिथं कुणीही पंतप्रधान पदाचा चेहरा प्रोजेक्ट केला नाही. आजपतीच परिस्थिती आहे. आणि त्यामुळे मोदी म्हणतात की भाजपवाले म्हणतात की हमारे पास तो मोदी आहे, तुम्हारे पास कोण आहे. आणि ते मुद्दाम चिडवण्याचा प्रयत्न करून मोदी विरुद्ध राहुल गांधी, मोदी विरुद्ध आणखी कोणतंही असं अमेरिकन राष्ट्रपती पद्धतीची जशी निवडणूक होते दोन व्यक्तींच्या मध्ये तशी करायचा प्रयत्न करतात. पण आम्ही त्या सापळ्यामध्ये आम्ही अडकलेलो नाही. मी पहिल्यापासून सांगतोय की इंडिया आघाडीचं सरकार आलं तर बहुमतामध्ये जे खासदार येतील ते बसून इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल हे ठरवतील. 77 साली तेच झालं. ते त्याचा त्यांनी दाखला दिलेला आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात की 4 जून नंतर शरद पवार गट हा काँग्रेसमध्येच विलीन होणार आहे. जरी त्यांनी आता डिनाय केलं असलं तरी सुद्धा 4 जूनच्या निकालानंतर तीच परिस्थिती निर्माण होणार आहे. देवेंद्र फडणवीस काय बोलले त्यावर मला काही भाष्य करायची गरज नाही. त्यांचं ते मत असू शकेल. राजन विचारे जे ठाकरे गटाचे आता उमेदवार आहेत ठाण्यातून, त्यांनी एक दावा केलाय की 2013मध्ये एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये सहभागी होणार होते. काही 4-5 आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश होणार होता. त्यावेळी तुम्ही मुख्यमंत्री होतात, अशी काही चर्चा झाली होती का त्यावेळी? काही मला फार काही गंभीर चर्चा झालेलं काही आठवत नाही. आता खालच्या पातळीवर कार्यकर्ते एकमेकाला भेटत असतात आणि प्रस्ताव येत राहतात की तुम्ही इकडे चला, तुम्ही तिकडे चला. आणि त्यावेळेला 2014च्या निवडणुकीची विधानसभेची पार्श्वभूमी होती. त्यामुळे काही जणांनी असे प्रश्न उपस्थित केले असतील, पण माझ्याबरोबर काही तुमच्यापर्यंत चर्चा नव्हती. सिरियसली काही तो विषय आला नाही माझ्याकडे. दुसरं सर, या सगळ्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने हे मुद्दे उपस्थित केले जातात की काँग्रेसमध्ये विलिनीचा ज्या चर्चा होत आहे, या काळात भविष्यामध्ये असं काही होऊ शकतं, अशा पद्धतीची राजकीय परिस्थिती उद्भवल्यानंतर असं काही? मला असं वाटतंय की लोकांना फार 5000 पक्ष आणि तिथे घोडा बाजार वगैरे हे काही आवडत नाही आहे. त्यामुळे लोकांची इच्छा आहे की कमीत कमी पक्ष असावेत किंवा द्विपक्षीय एक आपलं राजकारण असावं.
अशी लोकांची इच्छा आहे. पण मला वाटतं या वेळेला ते एकदम इतक्या लवकर घडेल असं मला वाटत नाही. आत्ता 2024च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा अत्यंत महत्त्वाचा असेल आणि त्या निकालावरून मग जे काही घडेल त्या ठिकाणी मग नंतर पुढच्या हालचाली होतील. पण मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून त्यामध्ये निवडणूक आयोग असेल, राजकीय पक्ष असतील, त्यांनी भरमसाठ राजकीय पक्ष जे निघालेले आहेत हजारोच्या संख्येमध्ये, त्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे. काहीतरी कठीण अटी टाकल्या पाहिजेत की पक्षाचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुमची घटना पाहिजे, तुम्ही त्या घटनेप्रमाणे पक्ष चालवला पाहिजे, निवडणुका घेतल्या पाहिजेत वगैरे. अशा अटी जर घातल्या आणि त्या पाळायचा प्रयत्न कोणीतरी केला तर मग पक्षांतर्गत लोकशाही बळकट होईल, ती आज नाही आहे. आणि पक्षांतर्गत लोकशाही बळकट झाल्याशिवाय आपल्या वरच्या लोकशाहीला काही अर्थ नाही. नुसता डोलारा आहे पण आत्मा मात्र हा सरंजामशाही वादाचाच आहे किंवा नेपोटिझमचाच आहे. आणि त्यामुळं आत्ता काही त्याबरोबर बोलणं योग्य होणार नाही. आपल्याला हळूहळू त्या दिशेने जावं लागेल. माझं स्वतःचं मत असं आहे की लोकशाही जर ताकदीनं सुदृढपणे चालायची असेल तर 1 किंवा 2 पक्ष, 2 किंवा 3 पक्ष हेच फक्त असावेत आणि मग त्या 2 पक्षांनी आलटून पालटून सत्ता चालवावी, धोरणं पुढे न्यावीत. परंतु ते आता होताना दिसत नाही. त्याकरता ॲक्टिव्ह प्रयत्न करावे लागतील. सर, दुसरं एक शिखर बँक घोटाळ्याचा जो काही हे झाला होता त्यावरती आता क्लोजर रिपोर्टला विरोध करण्यात आलेला आहे आणि या सगळ्याची SIT चौकशीची मागणी याचिकाकर्त्यांनी केलेली आहे. 2 गोष्टी असतात की एखादा मोठा आर्थिक घोटाळा झाला तर एक राज्य सरकारचं इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग त्याची चौकशी करते आणि जर मनी लॉन्ड्रिंगसारखा गुन्हा असेल की पैसे बाहेर पाठवले गेलेत, काळाचा पांढरा करायचा प्रयत्न झालेला आहे, तर मग केंद्र सरकारच्या एन्फोर्समेंट डायरेक्टर ED सारख्या संस्था किंवा CBI सारख्या संस्था त्यामध्ये हस्तक्षेप करतात. CBI जर एखादा सरकारी व्यक्ती त्यामध्ये सामील असेल तर CBI त्यामध्ये हस्तक्षेप करते. असे आपले नियम आहेत. आता मी ऐकलेलं आहे की राज्य सरकारला सांगण्यात आलं पॉलिटिकल अथॉरिटीनी की तुम्ही केस बंद करा, त्याप्रमाणे त्यांनी बंद करायचा प्रयत्न केलेला आहे. पण EDनी मात्र केलेलं नाही. EDची केस अजून चालू आहे आणि कुठलीही क्रिमिनल केस, फौजदारी खटला हा बंद करता येत नाही. त्याला जिवंत राहतो तो, त्याला कधीही तो सुरू करता येतो. त्यामुळे ज्याप्रमाणे मोदी एकदा म्हटले एका सभेमध्ये की आम्ही सत्तेत आलो, म्हणजे मोदी सत्तेत आले तर सर्व या भ्रष्टाचारी लोकांच्या विरुद्ध बडगा उघडतील. पण ते अशी घोषणा देतात. 2014 साली सुद्धा त्यांनी घोषणा दिली होती की न खाऊंगा न खाणे दूंगा. पण सर्वात मोठं करप्ट सरकार हे आत्ता चाललेलं आहे. तर मोदीच्या त्या घोषणेला काय अर्थ राहिलेला नाही. त्यामुळं कसं पुढं होईल काही इतक्यात सांगता येणारे मार्ग अनेक आहेत. हे सुद्धा ओपन केली जाऊ शकते. क्लोजर रिपोर्टला विरोध केला किंवा SIT चौकशीची मागणी केली तर असं वाटतं की ही सुद्धा संपूर्ण घोटाळ्याचं प्रकरण नाही. या घोटाळ्याला ते कसं एक्सप्लॉइट करतायत की आता काय झालं की जे सूत्रधार होते तेच त्यांच्या पक्षात आलेले आहेत. त्यामुळे आता त्यांना BJPला तो भ्रष्टाचार फार मोठे उघडकीस आणण्यामध्ये फार मोठा रस नाही आहे. तर त्यामुळे ते साखरपट्ट्यात दूधपट्ट्यामध्ये शिरकाव करायचा प्रयत्न करत आहेत. तर मला वाटतं काही त्यात करणार नाही. ते बँकेला क्लीन चिट देऊन संपवून टाकतील प्रकरण. सर, शेवटचा प्रश्न, कांदा निर्यात बंदीच्या संदर्भात कांदा निर्यात बंदी ही उठवण्यात आली आणि एकूण दिलासा देण्यात आला अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण झालंय. पण तुम्हाला वाटतं की शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने या सगळ्या निर्णयामुळे दिलासा मिळालेला आहे? हे पहा, जी परिस्थिती गेल्या वर्षभर होती किंवा कांदा निर्यात बंदी करण्यासारखा इतका क्रूर निर्णय हा भारत सरकारने घेतला, मोदी सरकारने घेतला आणि शेतकऱ्यांनी तो कसा तरी सहन केला. आंदोलन झाली पण काही पुढं फार मोठं उद्रेक झाला नाही. आता निर्यात बंदी उठवलेली आहे ती चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर मिनिमम एक्सपोर्ट प्राईस $550 की याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला कांदा विकता येणार नाही ही एक अट टाकलेली आहे. आणि दुसरी अगदी ड्रेकॉनियन म्हणजे अगदी निष्ठुर अशी जी अट टाकलेली आहे की ती 40% कांद्याची सक्तीने निर्यात झाली पाहिजे. आयात करताना कांदा निर्यात करताना त्यावर 40% निर्यात कर लावला जाईल. आता ही अत्यंत क्रूर ही अशी अट आहे. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांच्या खिशातून तुम्ही 40% टॅक्स सरकार जर वसूल करणार असेल तर शेतकऱ्याला काही राहणार नाही. आणि त्यामुळं 550ची MEP मिनिमम एक्सपोर्ट प्राईस आहे ते त्याला काही हरकत नाही, ती असली तरी चालेल. परंतु 40% एक्सपोर्ट ड्युटी ताबडतोब रद्द केली पाहिजे अशी माझी मागणी आहे. आणि त्याचबरोबर माझी दुसरी मागणी आहे की महाराष्ट्राचे मंत्री,
महाराष्ट्रातले एक उपमुख्यमंत्री म्हणतात की आम्ही शेतकऱ्याची मुलं आहे. तर माझी मागणी आहे की या दोघांनी मिळून आणि किंवा मंत्री असलेल्या खात्याचे त्या संबंधित मंत्र्यांनी नरेंद्र मोदींना हा एक्सपोर्ट कर, निर्यात कर ताबडतोब रद्द करायची मागणी तरी करा. शेवटी करायचं ते मोदी करतील, पण तुमची इच्छा तरी आहे का ते करायची हे आम्हाला दिसलं पाहिजे. माझी मागणी आहे की मुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांना दिलं पाहिजे की तुम्ही ताबडतोब ही कांद्यावरची एक्सपोर्ट ड्युटी रद्द करा. कारण तुम्ही गरीब शेतकऱ्यांच्या खिशातून 40% पैसे काढणार आहेत सरकार. हे काय त्याला काय अर्थ आहे. पण त्यामुळं कांद्याचं आंतरराष्ट्रीय मार्केट डेव्हलप होईल आणि शेतकऱ्यांनी 4 पैसे जास्त राहतील. त्यामुळे कांद्याच्या बाबतीत सरकारनं अतिशय चुकीचे निर्णय घेतलेले आहेत. आता दुरुस्त करायचा प्रयत्न केला पण इट इज टू लिटल टू लेट. धन्यवाद सर. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.